हे गाईज, वेलकम टू माय व्लॉग। मी सीमा स्वागत करते अजून एका आपल्या नवीन व्लॉगमध्ये। तर आज आहे संडे आणि संडे स्पेशल आम्ही सकाळी लवकर आवरून चाललो होतो बाहेर। तर आज आम्ही चाललो होतो रियांशच्या आत्याकडे, त्यामुळे रियांशच्या चेहऱ्यावरची स्माइल एवढी डबल होती कारण की तिथे गेल्यानंतर खूप एन्जॉय करायला भेटतं आणि जे काय पाहिजे ते सगळं मनासारखं भेटतं त्यामुळे। तर त्यानंतर आम्ही पोहोचलो त्यांच्या कॅम्पमध्ये आणि तिथला व्ह्यू तुम्ही पाहू शकता, खूप छान आहे। त्यानंतर आमचं कावबळ इथे वाटच पाहून होतं कारण की शिवांश रियांश जाणार म्हटल्यावर त्यांची खुशी डबल होते कारण की दिवसभर खूप एन्जॉय करायला भेटतो। आणि आमचे आतू दादाही खुश होते कारण की कंटिन्यू अभ्यास असतो 10th क्लासचा आणि आता मुलं गेल्यावर त्यांनाही थोडंसं बरं वाटतं। तर गेल्याच्या नंतर मस्त इथे सर्वांनी नाश्ता वगैरे करायला घेतला, नाश्ता वगैरे झाला आणि त्यानंतर हे काय आमचे बच्चे पार्टींना मनीमाऊ भेटली। मनीमाऊसोबत ते एवढे छान खेळत होते कारण की त्यांना ती खूप जास्त आवडली होती। तर एक सोडून दोन मनीमाऊ होते तिथं, तर दोघांचंही काम झालं होतं। त्यानंतर आम्ही दोघी पोहोचलो कॅन्टीनला। काही छोट्या मोठ्या गोष्टी घ्यायच्या होत्या त्यासाठी गेलो होतो, पण गेल्याच्या नंतर थोडं दिसलं की काहीतरी घेतच राहायचं। तर त्यामुळे असं खूप काही सगळं घेतलं जे पाहिजे होतं तर। आणि त्यानंतर इथे आमची बच्चे पार्टी वेटिंगला होती कारण की संडेमुळे खूप जास्त गर्दी होती। आल्याच्या नंतर यांचं इथं मस्त कार्टून एन्जॉय करायचं काम चालू होतं कारण आता दादाने त्याला कार्टून वगैरे लावून दिलं होतं, तो मस्त एन्जॉय करत होता। थंडी खूप जास्त होती त्यामुळे आम्ही त्याला घरीच ठेवून गेलो होतो आणि तोही कार्टून एन्जॉय करत होता। तोपर्यंत आम्ही स्वयंपाकाच्या तयारीला लागलो। तर इथे ताईने मस्त असं सूप वगैरे बनवलं होतं आणि भाजीसाठी वाटण वगैरे काढून ठेवलेलं होतं। तर त्याच्यामध्ये त्यांनी पहिला असा कांदा वगैरे छान भाजून घेतलेला होता आणि थोडंसं तेल गरम करून त्याच्यामध्ये छान असं खोबरं फ्राय करून घेतलं आणि खोबऱ्यामध्ये थोडंसं लसूण अद्रकही टाकलं कारण की लसूण जेव्हा आपण कच्चा टाकतो तेव्हा त्याचा जास्त स्मेल येतो किंवा असं भाजून घेतलं तर खूप छान टेस्टमध्ये लागतं। त्यामुळे त्यांनी लसूण अद्रक आणि खोबरं छान भाजून घेतलं। त्यानंतर त्याच्यामध्ये असे फुटाणेही तळून घेतले कारण की त्याची टेस्ट भाजली गेली की खूप छान लागते। त्यानंतर कांदाही असा मीठ टाकून छान असा फ्राय करून घेतला जेणेकरून तो जास्त परतला की छान टेस्ट येते। त्यामध्ये थोडेसे तीळ घातले आणि मस्त कांदा असा फ्राय करून घेतला। हे वाटण थंड होईपर्यंत इथे खोबरं, लसूण, अद्रक आणि थोडीशी कोथिंबीर घालून तेही मिक्सरला छान असं बारीक वाटून घेतलं। त्यानंतर कढईमध्ये तेल गरम करून घेतलं आणि त्याच्यामध्ये काही मसाले टाकण्यासाठी इथे मसाले काढून घेतले होते। जे काही घरचा मसाला होता, लाल तिखट होतं, धनिया पावडर होती आणि अंबारी मसाला होता। तर त्यानंतर इथे जे काही वाटण वाटून घेतलेलं होतं तेही तेलामध्ये छान फ्राय करण्यासाठी घेतलं आणि छान फ्राय झाल्याच्या नंतर त्यामध्ये इथे जे काही मसाले घेतले होते ते मसालेही ॲड करून घेतले आणि त्यानंतर इथे खोबरं, लसूण, अद्रक आणि कोथिंबीरचं जे काही वाटण होतं तेही त्याच्यामध्ये ॲड करून घेतलं। तेही छान असं मिक्स करून घ्यायचं जेणेकरून त्याला तेल सुटेपर्यंत 2 ते 3 मिनटं छान असं मीडियम गॅसवर परतून घ्यायचं। त्यानंतर मसाल्याला मस्त तेल वगैरे सुटलं की त्यामध्ये असं आपण जे काही सूप बनवलेलं असतं त्याच्या 2 ते 3 पळ्या अशा त्याच्यामध्ये ॲड करायच्या आणि छान असं मिक्स करून घ्यायचं कारण की जे काय आपण मसाले वगैरे वापरतो त्याचा जळकट असा वास येत नाही आणि खूप छानही तो त्याचा आरग त्याच्यामध्ये उतरतो आणि छान टेस्ट येते। तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा। आणि त्यानंतर मसाला असा पूर्ण मिक्स करून घेतल्यानंतर त्याच्यावर एक 4 ते 5 मिनटं झाकण ठेवून द्यायचं आहे। मस्त मंद आचेवर ते शिजले की त्याची छान टेस्ट येते। त्यानंतर इथे असा मस्त मसाला तयार झालेला आहे आणि त्यानंतर इथे सूप वगैरे जे काही बनवलेलं होतं तेही बच्चा पार्टींना दिलं। एक 4 ते 5 मिनटानंतर हा मसाला खूप छान असा फ्राय झाला होता। त्याच्यानंतर जे काही येलो सूप बनवून घेतलेलं होतं तेही त्याच्यामध्ये ॲड करून घेतलं आणि त्यानंतर जे काही आपण फुटाण्याचं वाटण बनवून घेतलेलं होतं तेही त्याच्यामध्ये ॲड केलं। दोघांनी मस्त भाकरी वगैरे बनवून घेतल्या। इथं छान अशी भाजी बनवून मस्त तयार झालेली होती आणि भाजी खरंच खूप छान झाली होती। तुम्ही नक्की ट्राय करा, खूप साधी सिंपल रेसिपी आहे। मस्त असं जेवण वगैरे केलं आणि त्यानंतर ह्या बच्चे पार्टींची काही मस्ती अजूनही संपली नव्हती, खूप दिवसभर एन्जॉय केला। त्यानंतर गार्डनमध्ये जाऊन हे काय जे छोटे पानं घेऊन आला होता त्याच्यासोबत तर यांश खूप वेळ खेळत होता आणि मामा आल्याच्या नंतर यांश तर खूप खुश झाला होता आणि असा संपवला आजचा दिवस। आणि त्यानंतर फायनली आम्ही निघलो रिटर्न। तर कसा वाटला आजचा हा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि हो, सबस्क्राईब करायलाही विसरू नका। चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय।